घरच्यांना किंवा घरी मुलांना काहीही नवीन नवीन खायला दिलं तरी त्यांची एकच डिमांड असते की मम्मी काहीतरी वेगळं बनव, काहीतरी वेगळं बनव. तर आज मी हा वेगळ्या पद्धतीचा ठेचा फ्राईड राईस बनवला. खूपच टेस्टी झाला होता. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा. तर चला करूया. तर हा ठेचा फ्राईड राईस बनवण्यासाठी एका पॅनमध्ये 10 ते 12 हिरव्या मिरच्या, 7 ते 8 लसूणच्या कळ्या, थोडं तेल टाकून मिरच्या आणि लसणावर थोडेसे डाग पडेपर्यंत मीडियम फ्लेमवर भाजून घ्यायचं. अशा प्रकारे लसूण आणि मिरच्या व्यवस्थित भाजून झाल्या की एका वाटीमध्ये काढून घ्यायचं आणि ह्या मिरच्या आणि लसूण पूर्णपणे थंड करून घ्यायचं. मिरची आणि लसूण थंड झाले की एका खलबत्त्यामध्ये मिरची लसूण टाकून घ्यायची. सोबत 1 चम्मच जिरं, थोडंसं मीठ आणि भरपूर असा कोथिंबीर घालून हे खलबत्त्यामध्ये छान ठेचून घ्यायचं. तुम्ही मिक्सरला सुद्धा ठेचा तयार करून घेऊ शकता. बघा अशा प्रकारे मी ओबडधोबड हा ठेचा तयार करून घेतलेला आहे आणि आपला हा ठेचा तयार झाला आहे. चला आता ठेचा फ्राईड राईस बनवूया. मिरच्या भाजल्या होत्या त्याच पॅनमध्ये 1 चम्मच तेल घ्यायचं. त्यामध्ये अर्धा वाटी एवढा पातीचा कांदा बारीक कापलेला टाकायचा. जर पातीचा कांदा नसेल तुमच्याकडे तर साधा कांदा सुद्धा तुम्ही वापरू शकता. 1 मिनिट परतल्यानंतर यामध्ये तयार केलेला ठेचा टाकायचा. 2 चम्मच एवढा हा मी ठेचा टाकलेला आहे. तुम्हाला किती स्पायसी हवा आहे हा राईस त्यानुसार तुम्ही हा ठेचा टाकू शकता. ठेचा टाकल्यानंतर एखादा मिनिट परतून घ्यायचं कारण मिरच्या लसूण वगैरे ऑलरेडी भाजलेला आहे. ठेचा छान परतला की यामध्ये बारीक चिरलेला गाजर टाकत आहे मी. तुम्ही आपल्या आवडीनुसार भाज्या घालू शकता. कॉर्न घालू शकता, पत्ताकोबी घालू शकता, ब्रोकली घालू शकता. तर गाजर आपल्याला सॉफ्ट करून घ्यायचं आहे थोडं, म्हणून मी 2 ते 3 टेबलस्पून एवढं पाणी घातलं आणि आता गाजर शिजून घ्यायचं आहे जोपर्यंत यामधलं पाणी आटत नाही. मीडियम फ्लेमवर पाणी आटेपर्यंत शिजवलं मी आणि गाजरसुद्धा आता थोडं सॉफ्ट झालं की आता यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा. उभे स्लाइस करून घातलेले आहे मी. ऑप्शनल आहे, नाही आवडत असेल तर तुम्ही स्किप करू शकता टोमॅटो घालून फक्त मिक्स करून घ्यायचं आणि यामध्ये आता अंडे फोडून टाकायचे. अंडेसुद्धा ऑप्शनल आहे पण मी आज टाकलेले आहे. तुम्ही अंडे वगैरे खात नसाल तर तुम्ही साधावाला फ्राईड राईससुद्धा करू शकता. 2 अंडे फोडून घातले, वरून थोडंसं मीठ घातलं अंड्याची चव आणण्यासाठी आणि आता अंडे शिजून घ्यायचे आहे म्हणजे छान अशी क्रम्बल करून घ्यायचे आहेत अंडे. अशी ही तुमची अंडा भुर्जी तयार झालेली आहे. अशी तुम्ही पोळी भाकरीसोबत खाऊ शकता. अंड्याचं आणि ठेच्याचं कॉम्बिनेशन खूपच छान आहे. एवढा मस्त सुगंध सुटला होता ना घरात. आता अंडा भुर्जी तयार झाली म्हणजे अंडे चांगले क्रम्बल झाले की यामध्ये शिजवलेला भात घालायचा. 1.5 कप एवढा भात होता आज माझ्याकडे. सकाळचा भात होता तर मी रात्री अंडा फ्राईड राईस बनवलं होतं. तर भात घालून आता व्यवस्थित मिक्स करायचं मीडियम फ्लेमवर आणि या भाताला अजून जास्त चविष्ट बनवण्यासाठी यामध्ये मी घातलेले आहे जवळपास अर्धा वाटीच्या एवढे शेंगदाण्याचा कूट. म्हणजे एकदम शेंगदाण्याचा कूट नाही आहे, शेंगदाणे एकदम थोडे क्रश करून घेतले होते जेणेकरून या भाताला एकदम नटी टेक्स्चर येतं आणि जेव्हा आपण भात खातो दाताखाली शेंगदाणे येते ना असे क्रंची लागते, खूप छान लागते. शेंगदाणे घातल्यानंतर मीडियम फ्लेमवर 4 ते 5 मिनिटं मध्ये मध्ये फिरवत हा राईस मस्त फ्राय करून घ्यायचा म्हणजे शिजवून घ्यायचा. आणि बघा 4 ते 5 मिनिटानंतर आपला ठेचा फ्राईड राईस तयार झालेला आहे. गार्निशिंगसाठी बारीक चिरलेला कोथिंबीर वापरू शकता किंवा पातीचा कांदा सुद्धा तुम्ही यावर गार्निशिंगसाठी घालू शकता. कोथिंबीर घातल्यानंतर एखादा मिनिट आपण परत फ्राय करून घ्यायचं आणि गरमागरम सर्व करायचा हा ठेचा फ्राईड राईस. आणि वरून जर लिंबू पिळून खाल्लं ना तर 1 नंबर लागतो. आमच्या घरी तर लगेच संपला. हजबंडला परत हवा होता पण संपला होता. त्यांना म्हटलं मी नंतर परत अजून एकदा करेल. तर तुम्ही सुद्धा नक्की करून बघा, घरच्यांना खूप आवडेल.